तर परमेश्वर एकनिष्ठ राहिला. मनाला भावून गेलेले वाक्य आहेत आमचे आध्यात्मिक गुरु फादर पिठेकर यांचे. फादरांचे बोल नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करीत राहील. आमच्या फादरांना नेहमीच चांगले आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे व वाट हरवून बसलेल्यांना नेहमीच मार्गदर्शन करावयास त्यांना पवित्र आत्म्याचे सामर्थ्य लाभावे हीच त्या दयाघना ईश्वराकडे प्रार्थना. माननीय व आदरणीय फादर पिठेकर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. पॅरिश कामाचा दांडगा अनुभव असतो. ज्या ज्या पॅरिशमध्ये ते गेले त्या पॅरिशमध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. शिक्षण क्षेत्रातही त्यांची हिमालयाएवढी उंची, तरी देखील त्यांच्या शिक्षणाचं तहान कधीच भागली नाही. गरीब कुटुंबातले असूनही त्यांनी उच्च शिक्षण केलं आणि ते परदेशामध्येही जाऊन त्यांनी आपल्या शिक्षणाची ओळख निर्माण केली. अगर ज्या ठिकाणी तुमची बदली झालेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला काम करण्याची ऊर्जा मिळून, तुम्हाला चांगलं आरोग्य लाभून आणि परमेश्वर पित्याने तुम्हाला दीर्घायुष्य देतो हीच आमची तुमच्यासाठी माणिकपूर वासियांची प्रार्थना. गुरुवर्य फादर पिठेकर माणिकपूर पॅरिशमधील आपल्या व्रतस्थ सेवेचा निरोप घेऊन आशागड मिशन विभाग या ठिकाणी पुढील सेवेसाठी जात आहेत. आपण करीत असलेली निस्वार्थी सेवा नेहमी यशस्वी राहो. समाधानी आनंदाचे आरोग्य हे वरदान सदैव आपल्याबरोबर राहो हीच आम्हा गावकऱ्यांतर्फे प्रार्थना. आपल्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा. Thank you, Father Brian, for your support. I pray to God that He will bless you with good health, peace, love, joy, and a lot of courage to continue your ministry. Thank you and all the best. Father Brian, I hope you are doing well. On behalf of Grace Ministry Youth from Manipur Parish, I want to thank you for your friendship and for your contribution towards St. Michael's Church. I just wish you all the very best and may God be with you as you move to the next parish. I hope in future we could collaborate again for the greater glory of God. Thank you and all the best. A friend to us in shouldering our responsibilities. You were a leader in guiding us. Simple in attitude, humble in behavior, gentle in approach, genuine in loving. तुम्हा सर्वांचे प्रेमपूर्वक नमस्कार. प्रभू प्रफुल्लबद्दल मी काय बोलू, त्यांच्याबद्दल बोलायला माझे शब्दच अपुरे पडतील. पण त्यांच्याबद्दलच्या माझ्या भावना मी पुढील 4 वाक्यात पूर्ण करीत आहे. नावाप्रमाणे प्रफुल्लित अशी त्यांची पहिचान, लाभना आम्हा तुमचा सहवास लहान, परी केले कार्य तुम्ही आमच्यासाठी महान, भूलेगा नाही आपको माणिकपूर का इस जगा. थँक्यू. नाव प्रफुल्ल, नावाप्रमाणेच आपण प्रफुल्लित आणि आनंदित याचा अनुभव केवळ एका वर्षाच्या काळात तुमच्या विचारातून, शब्दातून, बोलण्यातून आणि कृतीतून आम्हाला आला.
तुमच्या पवित्र कार्यावर प्रभू येशू ख्रिस्ताचा आशीर्वाद सदैव राहू दे. तुम्हाला चांगले आरोग्य लाभू दे, पवित्र आत्म्याची सामर्थ्य लाभू दे. हीच संडे स्कूल परिवारातर्फे प्रार्थनामय शुभेच्छा. ऑल द बेस्ट डिकन प्रफुल्ल. धन्यवाद. ब्रदर प्रफुल्ल, या एका वर्षाच्या कालावधीत तुम्ही जे संडे स्कूलसाठी योगदान दिले आहे ते खरोखरच उल्लेखनीय आहे. ऑनलाईन क्लासेसच्या रिस्पॉन्समध्ये पूर्ण वसई धर्मप्रांतामध्ये माणिकपूर अग्रेसर आहे आणि यात तुमचा सिंहाचा वाटा आहे. आमच्या सर्वांकडून तुम्हाला पुढील मिशन कार्यात प्रार्थनामय शुभेच्छा. डिकन प्रफुल्ल, तुम्ही जून 2020मध्ये माणिकपूरमध्ये आलात आणि जणू काही माणिकपूरचेच झालात. तुमचा हसरा चेहरा, मुलामध्ये कार्य करण्याची ओढ, नवीन काही शिकण्याची इच्छा, लहानांपासून मोठ्यामध्ये मिळून मिसळून राहण्याची आवड, अगदी कमी वेळात तुम्ही आम्हा संडे स्कूल टीचर्सना आपलेसे केले. तुमच्या पुढील सेवामय जीवनासाठी खूप प्रार्थनामय शुभेच्छा. धर्मगुरुपद स्वीकारल्यानंतर तुमच्या महत्त्वाकांक्षा, तुमची स्वप्ने यशस्वीपणे पूर्ण व्हावीत हीच सदिच्छा. आमच्या संडे स्कूल टीचर्सतर्फे तुम्हाला पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभकामना. ऑल द बेस्ट डिकन प्रफुल्ल एक्का. थँक्यू. Excuse me, brother. 1 year has been passed by, and this 1 year has been a wonderful experience and journey with you. Now it's time when we bid our goodbyes to you. You were so patient and supportive towards us. Many times the situation was tough, but we still found you beside us. Some call you our youth director, some call you our mentor, but for us you are our elder brother or a friend to us. नावातच टवटवीतपणा, ताजेपणा आहे, इतरांचे जीवन फुलविण्याची ताकद आहे, असे युवकांचे लाडके म्हणजेच डिकन प्रफुल्ल. डिकन प्रफुल्ल आपल्या मनमिळावू स्वभावाने नेहमीच सर्वांबरोबर मिळून मिसळून वागत राहिले. डिकन प्रफुल्ल, तुमच्या भावी जीवनासाठी आम्ही सर्व युवकांच्या स्वयंसेवक संघाच्या आणि माणिकपूर वासियांच्या प्रेममय प्रार्थनामय शुभेच्छा. थँक्यू. सिस्टर मेरी, मदर मारिया, सिस्टर मीना, सिस्टर आगता, सिस्टर पावलीन, सिस्टर अस्मिता, आम्ही सर्व ग्रामस्थ आपले मनापासून आभारी आहोत. आपल्या निस्वार्थी सेवेबद्दल, निरागस प्रेमाबद्दल व समर्पित जीवनाबद्दल देवाला धन्यवाद देतो. तुम्ही सदैव आमच्या हृदयात आहात. कुठेही गेलात तरी आमच्याच आहात. आम्हा सदैव आपला अभिमान आहे. आपल्या पुढील कार्यासाठी आमच्या प्रार्थनामय शुभेच्छा. प्रिय ग्रामस्थांनो, आपल्या धर्मग्रामात कार्यरत असलेले कनोशियन सिस्टर म्हणजे आपल्याला लाभलेले वरदान आहे. बागेतील फुलं जसे आपला सुगंध सर्वत्र पसरवतात, तसेच ह्या सिस्टर आपल्या शब्दाने व कृतीने सुगंध पसरवण्याचं काम करतात. कनोशियन सिस्टर शिक्षणदानाच्या पवित्र कार्याबरोबर अनेक समाज उपयोगी कार्य आज करतात. शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व फुलवतात. 1 जूनपासून आपल्या धर्मग्रामातील कनोशियन सिस्टर मेरी की, सिस्टर मारिया, सिस्टर पावलीन, सिस्टर आगाता, सिस्टर मीना डाबरे व सिस्टर अस्मिता ह्यांची नेमणूक दुसऱ्या ठिकाणी झाली आहे. त्यांनी केलेल्या सेवेद्वारे त्यांच्या स्मृती आपल्या हृदयपटलावरून पुसल्या जाणार नाहीत. त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल धर्मग्राम सदैव त्यांची ऋणी असेल. ह्या सर्व सिस्टरांना
निरोगी जीवन लाभावे, प्रभूचा त्यांच्यावर नेहमीच आशीर्वाद असावा व ते जेथे जातील तेथे त्यांचा सुगंध सर्वत्र पसरावा म्हणून त्यास प्रार्थनामय शुभेच्छा. घरांशी उतरा